संपकरी नेत्यांनी हटवादी भूमिका घेऊ नये, लोकांना मेट्रोची सवय लागली तर बेस्ट आणखी तोट्यात येईल अशी भीती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली आहे। गिरणी कामगारांच्या संपामुळे मराठी कामगार देशोधडीला लागला। संपकरी नेत्यांच्या हटवादी भूमिकेमुळे बेस्टबाबत तसं होऊ नये असंही रावतेंनी म्हटलेलं आहे। बेस्ट डेपोच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आमदार नितेश राणेंनी आरोप केला होता। त्यांच्या या आरोपामध्ये दम नसल्याचंही रावतेंनी म्हटलेलं आहे। 6 दिवसाचा संप आपण संप किती ताणावा याचा नेतृत्वाने नेहमी विचार करायचा। ठीक आहे, कामगार आहेत, कामगारांच्या मागण्या असतात, एका मर्यादेपर्यंत सगळ्या गोष्टी चालवायच्या असतात। आता 6 दिवसामध्ये लोकांच्या जर सवया बदलल्या तर कालपर्यंत बसमध्ये जे बसणार होते ते प्रवाशांना तर चांगली सोय मिळाली असेल। उद्या याची नवीन आमच्या मेट्रो आता मेट्रो चालवेल तर आणखीन वांदे होते। आता मोनो आहे संबंध उपनगरात, लोकांना इथं सवय लागली की आपण बसपेक्षा जास्त गतीने जातो। तुमच्या मेट्रोमध्ये सगळे प्रवासी जर परिवर्तित झाले तर बसचा जो तोटा आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता नाकारते आहे। गिरणी कामगारांचा आपण विषय काढला, काय झालं शेवटी? गिरणी कामगार हा शेवटी एका नेत्याच्या हट्टापायी संपूर्ण उद्ध्वस्त झाला। तसं होता कामा नये। बिल्डरला सुद्धा एक जमीन विकत घेताना 10 गोष्टी बघायला लागतात। त्याची सरकारी जमीन काय कोणाच्या घशात जाते कधी? ठीक आहे, कोणाचे घसे कसे कोरडे असतात त्याच्यावर अवलंबून असते ओरडणाऱ्यांची। तर आपण कशाची उद्या कोणी काय बोलत असेल म्हणून लक्ष द्यायचं नसते।